प्रश्न क्रमांक पहिला, संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3, संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड येथे आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, संत ज्ञानेश्वरांची समाधीचे स्थळ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1, आळंदी येथे आहे. खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकारामाचे समाधी स्थान आहे? ऑप्शन क्रमांक 4, देहू हे आहे. संत ज्ञानेश्वराचे पूर्वीचे गाव कोणते, म्हणजेच मूळ गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, आपेगाव हे आहे. प्रश्न क्रमांक 5, संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? ऑप्शन क्रमांक 3, देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे. प्रश्न क्रमांक 6, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. या संतांच्या काव्यरचना दोहे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 2, संत कबीराचे काव्य रचना दोहे संत कबीर यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो असे खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3, माणिक बंडूजी ब्रह्मभट्ट हे आहेत. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1, रामटेक येथे आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. महाराष्ट्रीय संतांच्या अभंगाच्या रचनेचा समावेश शीख बांधवाच्या धर्मात केलेला आहे असे खालीलपैकी कोणता संत आहे? ऑप्शन क्रमांक 3, संत नामदेव हे आहेत. संत जनार्दन स्वामी महाराजांनी समाधी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2, कोपरगाव येथे संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे? ऑप्शन क्रमांक 2, संत तुकाराम महाराजांचा आहे. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, संत ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पसायदानचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 15, पसायदानचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2, संत ज्ञानेश्वर हे पसायदानचे लेखक आहेत. स्वामी विवेकानंदचा जन्म केव्हा झाला? ऑप्शन क्रमांक 1, स्वामी विवेकानंदचा जन्म ऑप्शन क्रमांक 1, 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंदचा जन्म झाला. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, मेझोरी येथे संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम आहे. सिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली? ऑप्शन क्रमांक 3, सिंग सभा स्थापन करण्यात आलेली होती. परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट होती? तर परमहंसेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट होती? ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्वच, म्हणजेच जाती संता नष्ट करणे, स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे, पूर्ण विवास प्रेरित करणे हे परमहंस सभेची उद्दिष्ट होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1, विनोबा भावे यांनी ही घोषणा केली होती. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 4, एकनाथ महाराज यांनी केली होती भावार्थ रामायण. भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? ऑप्शन क्रमांक 3, संत एकनाथांनी केलेला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थाचे संस्थापक कोण आहेत?
ऑप्शन क्रमांक 1 श्री श्री रविशंकर हे आहेत. महाराष्ट्राला कोणत्या वारापासून पाऊस मिळतो? ऑप्शन क्रमांक 1 मान्सून वारेपासून महाराष्ट्राला पाऊस मिळतो. खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद आहे? ऑप्शन क्रमांक 2 बेगुर्ला येथे ही नोंद आहे. महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य मोसमी. फलोदयन विकास कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता? ऑप्शन क्रमांक 1 मजुरांना काम देणे हा यांचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 29 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्ह्यात स्थित आहे. भारतामध्ये कार्यरत फ्रिक्वेन्सी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 50 व्होल्टेज एवढी फ्रिक्वेन्सी आहे. महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणती भूमी उपयोजन जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 1 वनक्षेत्र. सन डॅशपासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली, तर तो सन कोणत्या वर्षापासून सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 2006 पासून सुरू केली. अनेर धरण, आंबावारण, बारवा आणि मद्रेश्वर सुपे ही वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे या जिल्ह्यामध्ये आहेत. तर ते अनुक्रमे कसे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे, बुलढाणा, पुणे असे अनुक्रमे आहेत. भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 आलापल्ली अरण्य या नावाने ओळखले जाते. फ्लेमिंगो रोहित पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 माळशेज घाटामध्ये हा पक्षी आढळतो. ढाकणा कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात नागचंपा, पांढरडिसार, फणस, कावशी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? ऑप्शन क्रमांक 1 उष्ण कटिबंधीय सदाहरित या अरण्यात आढळतात. आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते? ऑप्शन क्रमांक 1 उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य आढळते. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया जिल्ह्यात वसलेले आहे. महाराष्ट्रात मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात, तर त्याचं कारण काय आहे? तर त्याचे कारण आहे ऑप्शन क्रमांक 4 बाष्पीभवन कमी करण्यास्तव हे त्याचे कारण आहे. वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात क्रमांक मिळवला आहे? ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली. ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली योग्य आन्सर होईल. महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी राखीव क्षेत्र किती आहे? संरक्षित क्षेत्र किती आहे? आणि क्षेत्र अवकृत जंगलाखाली किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 84% राखीव आहे, 11% संरक्षित आहे आणि 5% क्षेत्र अवकृत आहेत जंगलाखाली. सन 2006 पासून राज्य सरकारने कोणती वनग्राम योजना सुरू केली? योजनेअंतर्गत वृक्षतोड थांबवली जाते आणि वनसंपत्तीचे संरक्षण केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम ही वनग्राम योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत वृक्षतोड थांबवली जाते आणि वनसंपत्तीचे संरक्षण केले जाते. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही? ऑप्शन क्रमांक 4 धुळे. महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखाली क्षेत्र कोणत्या विभागात आहे? ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी वनक्षेत्राखाली आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाट. महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्रात प्रमाण किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 21%. सदाहरित वन्य महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? ऑप्शन क्रमांक 1 33 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश या भागात आढळतात. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 आंबा आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 नवेगाव. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 अमरावती. कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 साग हे लाकूड प्रामुख्याने वापरले जाते फर्निचरसाठी. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोलीमध्ये आहे. महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 1 लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. खालीलपैकी कुठलेही राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही? ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर नवेगाव, गुगामळ, पेंच हे विदर्भात मोडत नाहीत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व कोणतेही नाही. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानमध्ये समावेश होत नाही? ऑप्शन क्रमांक 3 रायगड. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. भारतातील लोह खनिजाचा एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? ऑप्शन क्रमांक 3 एकूण 20% साठा. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ. महाराष्ट्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे सरोवरीय संचयने आहेत? ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? ऑप्शन क्रमांक 4 आर्थोसाइट्स. महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठे आढळतात? ऑप्शन क्रमांक 4 बल्लारपूर येथे आढळतात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट खनिजाचे उत्पादन होते? ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर येथे होते. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने क्रोमाइट धातू सापडतो. महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवंग स्तंभ कुठे अहमदनगर जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन
क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये कान्हूर येथे आढळते. प्रश्न क्रमांक 68 महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी डॅश आणि डॅश या खाणीमधून अनुक्रमे सिलिमनाइट आणि फ्लोराईट यांचे उत्पादन घेतले जाते. तर महाराष्ट्रामध्ये पोहरा, गोंदिया आणि डोंगरगाव चंद्रपूर म्हणजे गोंदिया इथून पोहरा आणि डोंगरगाव म्हणजे चंद्रपूर या खाणीमधून सिलिमनाइट आणि फ्लोराईट यांचे उत्पादन घेतले जाते. सन 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उतरता क्रम सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कोळसा, चुनखडी, अशुद्ध लोह आणि बॉक्साईट असा उतरता क्रम आहे 2013-14च्या महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा क्रम. महाराष्ट्रात डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आढळते. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर या जिल्ह्यात विपुल आहे खनिज संपत्ती. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? ऑप्शन क्रमांक 3 ग्रॅनाइट. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला खालीलपैकी धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? ऑप्शन क्रमांक 1 लोह खनिजाची निर्यात होते. खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खंडकात आढळते? ऑप्शन क्रमांक 3 लोह खनिज. पश्चिम महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाची विस्तृत साठे आढळतात? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर व गोंदिया. एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मॅंगनीज खनिजाचा 40% साठा आहे. मॅंगनीजसाठी महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात मॅंगनीज साठे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूरमध्ये आढळतात. 2001 व 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 2 +5.40% एवढा आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 2 45.23% आहे. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. 1951च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती? तर ऑप्शन क्रमांक 1 104 घनता एवढी होती. महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते? ऑप्शन क्रमांक 1 45.2% एवढे होते. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? ऑप्शन क्रमांक 3 365. असह्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यासाठी घटक कारणीभूत असतात. ते घटक कोणते? ऑप्शन क्रमांक 1 अपसरण आणि ढकलघटन हे आहेत. महाराष्ट्रात पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 750 किलोमीटर. 2001-2011 या दशकामध्ये
महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली? ऑप्शन क्रमांक 4 15.99% एवढी वाढ झाली. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते? ऑप्शन क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आढळते. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? ऑप्शन क्रमांक 2 परभणी. 2011च्या जनगणनेप्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या 20 लाखापेक्षा जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात नागरीकरणाची पातळी किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 1 100% आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर 801 कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 बीड या जिल्ह्यामध्ये आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताच्या पूर्व किनारे वसलेली नाही? ऑप्शन क्रमांक 1 केरळ. खालीलपैकी भारतात झरोनमेल कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर येथे आहे. झिरोमेल. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 4 75.87% एवढा आहे. प्रश्न क्रमांक 100. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकवस्तीची टक्केवारी सर्वात जास्त होती? तर ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली या जिल्ह्याची होती.